नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तेजस कदम तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता रेसिपीचे व्हिडिओ जरा चालू करायचे म्हटले आहेत. आता पहिली रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जर व्हिडिओ आपली आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे गॅसवर भात ठेवलाय आता ह्यो भात शिजलो की आपण रेसिपी स्टार्ट करूया. ही दोघा जणांना वराडतात त्याच्यावर समजून जावा तुम्ही मी आज काय बनवणार आहे. तर भात चांगलो आपलं शिजून तयार झालो आता मेन रेसिपी लागूया. तर ही मित्रांनो दोडी मच्छी घेतलंय. हे बघा, याचा आपण आज सार बनवणार आहोत. सकाळपासून दमलंय काम करून, तर म्हटलं 2 घोट थंडाचे मारूया. तर मी वाटपासाठी कोथिंबीर, कांदो, खोबरा, थोडासा चिंच घेतलंय आणि लसूण. याच्यात आता धने माका गावतच नाहीत, धने नाहीत, संपले आहेत. तर आता म्हटलं कोथिंबीर जरा जास्त टाकूया आणि याच्यात जिरा टाकणार लास्टला आणि आल्याची जराशी फोड वाटते वेळी टाकणार. आता या सगळा कांदो चिरून आणि खोबरा किसून घेतोय. दोन वाटी किसूचे आहेत म्हणून थोडं वेळ लागता किसूसाठी. कारण मी कधी किसत नाही, पण माका सवय आडाळ्यावर खोबरा किसूची. आता वाटपासाठी आणि फोडणीसाठी लागणारा कांदो चिरून घेतोय. वाटपात धने नसल्यामुळे कोथिंबीर जरा जास्तच घेतलंय आणि आता ती का आडाळ्यावर चांगली बारीक करून घेतोय. कारण शेवटला पण टाकूची आणि थोडीशी वाटपात टाकूची. आता सारासाठी लागणारी मच्छी साफ करून घेतोय.
अशा प्रकारे मच्छी साफ करून झाली. आता यांका 15 मिनटं भिजत ठेवतोय, जेणेकरून याच्यावरची जी खावलं आहेत ना ती धुताना चांगली जातात निघून, थोड्या उशीर उंबळत ठेवल्यावर. आता वाटपाची तयारी करूया. एक मिक्सरच्या भांड्यात पहिला खोबरा टाकून घेतलंय. नंतर लांबट असो कांदो चिरलं होतं तो टाकून घेतलंय, कारण कांदो थोडं टाकलंय, जास्त नको. आणि बारीक केलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर लसूण टाकलंय, थोडीशी वाटपाट टाकलंय आणि थोडी ठेवलंय फोडणीसाठी. थोडी आमटाणीसाठी चिंचेचं एक तुकडो टाकलंय. याच्यात जास्त टाकायचे नाही, शेवटला आपल्या कोकमा पण टाकूची आहेत. आणि थोडा चवीनुसार जिरा टाकलंय. सगळा टाकून झाल्यावर वरना किंचितची हळद आणि आपलं मालवणी मसालो. तुम्ही म्हणशाल बेडगी मिरची टाकलंच नाही तर ती संपली हा, पुढच्या व्हिडिओत तुमका मी दाखवीन. तर 3 चमचे मालवणी मसालो टाकलंय आतमध्ये आणि थोडासा पाणी टाकलंय. अशा प्रकारे आता म्हटला वाटाप सगळा मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला वाटाप लावून झाला, मस्तपैकी रंग इलो आणि चांगला गिलगिलीत वाटून इला. आता भिजत ठेवलेले मासे मी धुवून घेतलंय, चांगली खावला वगैरे त्यांची काढून घेतलंय. गॅसवर ठेवलंय टोप आणि टोपात आधी पहिला तेल टाकून घेतलंय. तेल जसा गरम झाला तसं आता म्हटला थोडं फोडणीसाठी कांदो टाकूया. कांदो टाकलो भाजल्यावर आतमध्ये टाकलंय कढीपत्तो. कढीपत्तो ह्यो प्रत्येक जेवणात हवोच, नाहीतर चव काय अधुरीचा. आणि मग थोडीशी लसूण ठेवलं होतं ते पण टाकलंय. फोडणी म्हटलं आता भाजली तसं चांगली ढवळून घेऊया. मग कांदो भाजसर फोडणी चांगली ढवळून घेतली. फोडणी आता चांगली भाजली आहे, तर आपण जो वाटप केलेला होता तो आम्ही फोडणीत टाकून घेतलं. त्याका पण चांगल्या प्रकारे आता म्हटला ढवळून घेऊया. वाटाप थोडा तेलात भाजल्यावर वरनं थोडा पाणी टाकलंय. परत एकदा फोडणी चांगली ढवळून घेतलंय. मिक्सरच्या भांड्यात उरलेला होता वाटाप, त्याच्यात पण पाणी टाकलं आणि चांगला गदळून त्याच्यातलं पण पाणी वाटपात ओतून घेतलंय. आता म्हटलं थोडा वेळ वाट बघूया उकळी येईपर्यंत.
बेडगी मिरची नाही म्हणून थोडा पांढरा वाटोक लागला. मिरची असली की एकदम लाल भडक होता, म्हणून अजून थोडंसं मालवणी मसालो वरना टाकून घेतलंय आणि थोडीशी हळद टाकलंय. आता थोडं लालसर रंग इलो मसालो टाकल्यावर. जसो सारा उकळीलो तसा चवीनुसार मीठ आणि आमटाण्यासाठी 5-6 कोकमा टाकून घेतलंय बतूर. आणि चांगला सार ढवळून घेतलंय. सारात जर कोकमा नसली तर ता काय खाण्यात मजा नाही, मळमळीत लागत राहतला. कोकमा ही याच्यात हवीच. आता चांगली उकळी इल्यावर म्हटला बतूर मासे सोडून घेऊया. साफ केलेले मासे एक एक करून आतमध्ये सोडून घेतलंय. सार चांगला शिजला तेवढ्यात वरना भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलंय. आता आपला सार रेडी झाला. असं तुम्ही पण करा, खावा आणि आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी इकडे भात, सार आणि मच्छी घेतलंय. आता कसं झालं आता खाऊन बघूया, टेस्ट करून बघूया जरा मस्तपैकी. मस्त एक नंबर झाला. आणि व्हिडिओ जर तुमका आवडलो तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.